नमस्कार. मी डॉक्टर सतीश, पूर्वी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपले सहर्ष स्वागत करतो. जी वर्तमानातली लोकशाही आणि त्या अनुषंगाने असणारे जे प्रशासन व्यवस्था या सर्व विकृतीचा जर विचार केला तर सहजपणे लक्षात येतं की आपणच आपल्या विकृतीचे बीज पेरत जातो आणि तो विचार आम्हाला सहजपणे लक्षात येतो की मानवाच्या विकासाच्या टप्प्यापासून जो इतिहास उपलब्ध आहे त्यावर आम्ही जर विचार करू लागलो तर ज्यावेळेस विकृती निर्माण होते त्यावेळेस विकृतीच्या विरोधात मानवी समूहामध्ये गर्भसंस्कार होतात आणि त्या गर्भसंस्कारामधून असे तेजपुंज व्यक्तिमत्व जन्माला येते, माणसं जन्माला येतात आणि त्या विकृतीचा बिमोड करतात. तीच परिस्थिती इतिहासामध्ये अनेक वेळेस घडली आहे आणि आजही वर्तमानामध्ये ती परिस्थिती घडताना दिसत आहे. आणि त्याच परिस्थितीच्या विरोधात, विकृतीच्या विरोधात अनेक वेळेस या पृथ्वीतलावर मानवी समूहात गर्भसंस्कार झाले त्या विचाराच्या विरोधात आणि त्या विचाराच्या विरोधाच्या अनुषंगाने तो विचार पेरला गेला आणि त्यातून ते विचार आणि माणसं जन्माला आली. आम्ही साधारण रामापासूनचा प्रवास बघितला, रामायणापासूनचा, महाभारतापासूनचा, तो सहजपणे लक्षात येऊन जातं की रावणाच्या विकृतीचा उच्चांक झाला आणि स्वार्थी मोहाचा उच्चांक झाला आणि त्याने सीतेचं हरण केलं आणि तिथं त्याच्या विनाशाचं बीज पेरलं गेलं. आणि एकूण पुढचा प्रवास जर बघितला तर रामायणाच्या रूपाने आपल्यासमोर तो इतिहास उभा आहे. आणि म्हणून रावणाचा विनाश कशा पद्धतीनं झाला म्हणजे विकृती मानवाला विनाशाकडे घेऊन जाते, समूहाला विनाशाकडे घेऊन जाते आणि या प्रत्येकालाही विनाशाकडे घेऊन जाते. हे सहजपणे गोष्टी लक्षात येतात. तिथून पुढचा विचार आम्हाला सहजपणे लक्षात येतो तो महाभारताच्या रूपाने दुर्योधन, दुःशासन, कौरव यांच्या मनामध्ये विचारामध्ये विकृती निर्माण झाली आणि भरसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यासारखे माणसं त्या सभागृहात सभेत होते तरी तिथं स्त्रीचं वस्त्रहरण थांबवू शकले नाहीत आणि ते विनाशाचा विचार कौरवाच्या एकूण पेरला गेला. आणि आपण पुढं सहजपणे लक्षात येतं की महाभारत कशा रूपानं घडलं आणि कुरुक्षेत्रावर जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये कृष्णाला, अर्जुनाला गीता सांगावी लागली. कर्मश्रेष्ठ असतं आणि कर्माचे फळ माणूस भोगत असतो, त्याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही. ज्यावेळेस अर्जुनानं हातामध्ये धनुष्य घेतला त्यावेळेस तो अर्जुनासमोर आपली व्यथा मांडू लागला की ही सर्व माझ्या रक्तनात्याची माणसं आहे. पण कृष्णानं समजून सांगितलं की तुला जर धर्म टिकवायचा असेल, चांगुलपणाचा विचार टिकवायचा असेल तर ते शस्त्र तुला हातात घ्यावंच लागेल आणि हे सर्व तुझ्या विचाराच्या विरोधात आहे, धर्माच्या विरोधाच्या विचारातली माणसं आहेत. आणि म्हणून तो गर्भसंस्कार त्या समूहामध्ये झाला, तो अर्जुनामध्ये झाला आणि एकूण पुढं जे कुरुक्षेत्रावर युद्ध महाभारताचं लढलं गेलं आणि त्यामध्ये पांडवांचा विजय झाला आणि एकूण कौरवांचा पराभव झाला आणि शेवटी धर्म आणि सत्य, चांगुलपणाचा विजय झाला. याच गोष्टी आपल्याला पुढे सहजपणे परंपरेनं दिसत येतात. मोगली आणि आदिलशाही सत्तेनं समाजामध्ये विकृती प्रमुख पदाला नेऊन ठेवली होती आणि मग ते सर्व गर्भसंस्कार समाजामध्ये, विचारामध्ये होत होते आणि त्याच गर्भसंस्कारामधून, विचारामधूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व उदयाला आलं, निर्माण झालं. काळाच्या आणि परिस्थितीच्या अवस्थेवर ते वर वाढत गेलं आणि आपल्याला सहजपणे लक्षात येतं की मोगली आणि आदिलशाही सत्तेचा बिमोड झाला. हिंदवी स्वराज्य जगातलं पहिलं लोकशाही राज्य आपल्याला सहजपणे या पृथ्वीतलावर निर्माण झालेलं आढळून येतं. आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार किती उच्च होते की रयतेच्या काडीला सुद्धा हात लागला नाही पाहिजे. आमचं शत्रुत्व फक्त तिथल्या राजाशी आणि तिथल्या सैन्याशी आहे, रयतेशी नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या दिलाचा राजा, एवढ्या लोकशाही विचाराचा राजा आणि या लोकशाही विचाराच्या राजाला जे संस्कार त्या परिस्थितीनं
अन्यायानं आणि अत्याचारानं घडवले होते आणि त्याला मार्गदर्शन करण्याचं काम भक्ती चळवळीनं, संत चळवळीनं, संत तुकारामांनी केलं होतं, हे आम्हाला या ठिकाणी सहजपणे दिसून येतो. तोच पुढाचा काळ आम्हाला सहजपणे लक्षात येतो की इंग्रजी राजवटीमध्ये इंग्रजी सत्ता आणि त्या इंग्रजी सत्तेनं इथल्या समूहावर, समाजावर अनागोंदी अत्याचार करण्याचं काम केलं. आणि आपल्याला लक्षात येतं की 1857चा जो उठाव आहे तो अयशस्वी ठरल्यानंतरही तो विकृतीचा विचार इंग्रजांचा थांबला नाही आणि इथल्या समाजाचं प्रशासन व्यवस्थेमध्ये सहकार्य करण्यासाठी त्याने सन 1885 डिसेंबरमध्ये काँग्रेसची स्थापना केली आणि तिथंच इंग्रजांनी विनाशाचं बीज पेरलं. आपल्याला हे लक्षात येतं, विकृतीचं बीज पेरलं आणि समाजामध्ये त्यांच्या विरोधात गर्भसंस्कारामधून इंग्रजाविरोध, त्या सत्तेविरोध विचाराची माणसं जन्माला आली आणि आपल्याला पुढं सहजपणे तो समूह काँग्रेसचा विचार किती मोठा झालेला दिसतो आणि त्याच विचारामधून पुढं काँग्रेस वाढली. पहिला मवाळ काळ काँग्रेसचा आपल्या लक्षात येतो, मधला जहाल काळ येतो आणि पुढचं गांधीयुग. आणि अशा या 3 टप्प्यामध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध समूहामध्ये उठाव झाला आणि इंग्रजांनी त्यांच्या विकृतीनंच विनाशाचं बीज पेरलं गेलं आणि 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली. याही गोष्टी लक्षात येतात. तोच भाग आम्हाला काँग्रेसच्या बाबतीत स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये दिसतो. काँग्रेसचं जे स्वातंत्र्योत्तर कालखंडातलं जे व्यवस्था होती, जे सरकार होती, ती सर्व गांधीजींच्या सर्व त्या कर्मावर होती, पुण्याईवर होती आणि त्यानंतर नेहरूपर्यंतची सत्ता गांधीजींच्या पुण्यावर चालली. पुढं लालबहादूर शास्त्रींचा थोडाच काळ असेल, पण तो काँग्रेसला पुढं घेऊन जाण्याचा, चांगला विचार पुढं घेऊन टिकवण्याचा लालबहादूर शास्त्रींनी काम केलं. आणि आपल्याला तीही गोष्ट लक्षात येते की 1971 नंतर इंदिरा गांधींचं सरकार आले, देशात आणीबाणी लागू केली आणि या आणीबाणीनं काँग्रेसच्या विनाशाची बीजे पेरली गेली आणि काँग्रेस हळूहळू लयाला होत गेली आणि तिथंच BJPचा, भाजप पक्षाचा उदय झाला. आणि भाजप पक्षाच्या उदयानंतर आपल्याला सहजपणे लक्षात येतं की अटलजीचं ते 13 महिन्याचं सरकार असेल की 4.5 वर्षाचं सरकार असेल, पण अटलजीनं ज्या विचाराचा, संस्काराचा समाजामध्ये पेरलेला भाव आहे तो आज भाजपला भोगायला मिळतो आहे. तो सर्वोच्च पदावर घेऊन जात आहे आणि देशातील जनतेला अटलजीच्या एकूण विचाराला, त्या स्वभावाला एक दिवस पंतप्रधान झालेलं बघायचं होतं आणि मग देशाने एक वेळेस नाही तर 2 वेळेस अटलजींना पंतप्रधान केलं. याही गोष्टी आम्हाला सहजपणे लक्षात येतात. पण आज मात्र जे भाजप सत्ता भोगत आहे ते सर्व अटलजीच्या विचाराचा विकास आहे, बेस आहे आणि ते अटलजीच्या विचारानं जे समाजामध्ये गर्भसंस्कार केले होते आणि त्याच गर्भसंस्काराच्या विचारात लक्षात येतं की जे 2014ला जे विलक्षण झाली आणि त्या विलक्षणामध्ये बापांनी काँग्रेसला मतदान केली आणि मुलांनी भाजपला मतदान केली आणि म्हणून भाजप सत्तेमध्ये आली. हेही गोष्टी आम्हाला सहजपणे लक्षात येतात, दिसून येतात. पण मात्र 19 नंतर भाजपच्या अधपतनाला सुरुवात झाली, विचाराच्या अधपतनाला सुरुवात झाली आणि म्हणून जी भाजप आपल्याला खाणार नाही आणि खाऊ देणारी नाही असे म्हणणारे भाजप, काँग्रेसमधील विरोधी लोकांवर टीका करणारे भाजप, पैसे चोरणाऱ्या लोकांवर टीका करणारे भाजप मात्र त्याच काँग्रेससोबत गेली आणि काँग्रेसमधले अनेक लोक भाजपमध्ये आली आणि आज काँग्रेसचा विचार आणि भाजपचा विचार सारखाच झालेला दिसतो आणि भाजपच्या विचाराचं अधपतन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि समाजामध्ये त्या भाजपच्या विचाराचं अधपतन आणि गर्भसंस्कार होतात आणि म्हणून या सर्व गर्भसंस्काराचा, या विचाराचा भाग तुम्हाला 2030-35 नंतर दिसेल, जे की काँग्रेसचा 2014मध्ये झाला आणि त्या 2014मध्ये बापांनी काँग्रेसला मतदान केलं आणि मुलांनी भाजपला केलं. तीच परिस्थिती 2035 नंतर भाजपच्या बाबतीत येईल आणि म्हणून विकृतीचा जो उच्चांक आहे तो उच्चांक एकदम वरच्या टोकाला जाऊन पोहोचलेला आहे. म्हणून भाजपाचे अधपतन सुरुवात झालेले आहे आणि कधीही माणूस आपल्या विचाराचं आणि विकृतीचं बीज स्वतःच पेरतो. तो पक्ष असेल, समूह असेल की एखादी टोळी असेल आणि म्हणून तीच परिस्थिती आपल्याला आज भाजपच्या बाबतीत दिसते आहे. खाणार नाही आणि खाऊ देणारी नाही असे म्हणणारी सर्व ही भाजप आज देशातील सर्व चोरांना एकत्रित घेऊन बसलेले आहे आणि हे सर्व चोर सत्तेची ही लचकी तोडत आहेत, वाटेकरी होत आहेत. आपण बघतोय लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने निवडणुका आणि निकाल लांबवले जात आहेत आणि एका मताला
5,000 7,000 हा भाव चालतो आहे. मग हे काही लोकशाही आहे का? आणि मग आपल्या लक्षात ऐकून येईल की हे सर्व अधपतनाचे भाजपच्या सुरुवात आहे, विचाराची सुरुवात आहे. आणि निश्चितच त्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्याला 2035 नंतर दिसू लागेल. हा विचार समाजामध्ये आपोआप पेरला जातो आहे. कुणी पेरायची गरज नाही, तो गर्भसंस्कार होत आहे. आणि त्याच विचाराची माणसं पुढे जन्माला येतील आणि तो चांगुलपणाचा विचार टिकवला जाईल आणि विकृतीचा विचार बाजूला सारला जाईल. या अनुषंगानं हा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, पर्यावरण टिकलं पाहिजे, माणसं तरच टिकतील, सजीव तरच टिकतील. हा विचार पोहोचवणं लोकांपर्यंत फारच महत्त्वाची गोष्ट आहे. तो पोहोचला पाहिजे, लोकांची जागृती झाली पाहिजे. हा विचार आपणासमोर व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.